हाँ बोला आवाज मांग हे बघा नाराजी वगैरे दूर झाले की नाही हा मुद्दा येत नाही। हे पक्षाचं शिबिर आहे, कुणाही व्यक्तीचं शिबिर नाही। मला काल सुद्धा जे आहे प्रफुल्लभाई पटेल हे 2 तास येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं थोडा वेळ तरी तुम्ही यायला हवं, गळ घातली। प्रांताध्यक्ष तटकरे यांनी सुद्धा फोन करून सांगितले तुम्ही थोडा वेळ तरी यायला पाहिजे, म्हणून मी आलेलो आहे। त्याचा पाहू आता काय करायचं। जहां नहीं चाहना वहां नहीं रहना असं तुम्ही म्हटलेलं होतं। ठीक आहे, त्यांनी मला विनंती केली थोडा वेळ तरी या, मी आलेलो आहे। याचा अर्थ सगळ्या गोष्टी काही स्वच्छ झाल्या असा त्याचा अर्थ नाही। सर 2 दिवस आहे। अरे बोला यार। अरे पक्षाचं अधिवेशन 2 दिवस आहे, तुम्ही 2 दिवस राहणार आहात का उपस्थित? असा कुठलाही प्रस्ताव माझ्याकडे नाही राज्यसभेवर जा किंवा काय। तो जो होता पूर्वीचा मंत्रिपदाची वाटणी करताना मी तो नाकारलेला होता की एवढा सोडून मी कुठे जाऊ शकत नाही। त्यामुळे हे तुमच्या ज्या काही सूचना ज्या आहेत काय या सूचना ह्या चुकीच्या आहेत आणि मला असं वाटतं की तुम्ही सूचना करू नये। साहेब तुम्ही दिल्लीला गेला होतात का मुंबईतून नाशिकला आलात? मी मुंबईहून दिल्लीला नाही गेलो, मी चेन्नईला गेलो होतो। काल रात्री जे आहे समीर भाऊच्या डोळ्याचे जे आहे तिथे अपॉइंटमेंट अजित पवारांनी संपर्क साधला का? तुम्ही म्हणाला की चला. प्रफुल्ल नाही. पटेल सुनील तटकरे अजित पवार बस चला अरे इकडे या पुढची वाटचाल कशी असणार आहे? कारण की समता तुमची भूमिका कधी तुम्ही समता स्पष्ट करणार आहात? प्रत्येक गावात शाखा समता परिषदेचं काम चालूच राहील। तुमची भूमिका कधी स्पष्ट तर आपण अधिवेशनासाठी आलो म्हणजे आपल्या मनातलं किलमेश दूर झालं असं होत नाही। मला प्रफुल्ल पटेल यांनी विनंती केली आणि म्हणूनच आपण या अधिवेशनासाठी उपस्थित राहिल्याचं छगन भुजबळ यांनी नमूद केलेलं आहे। त्यामुळे अजूनही छगन भुजबळ यांच्या मनातली नाराजी कायम आहे, यावर त्यांच्या या वक्तव्यानं शिक्कामोर्तब झालंय। अधिवेशनासाठी आलो म्हणजे सगळं चित्र साफ झालं असा त्याचा अर्थ नसल्याचं छगन भुजबळ म्हणाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।